सगळी पावलं एका दिशेने जात आहेत आणि त्याचं कारण साधं आहे जे तुम्हाला लवकरच कळेल. मुंबईत वानखेड्याला मॅच कव्हर करायची असली तर चर्चगेटला उतरून आपण चालायला लागतो. तसं हे आहे सेंट जॉन्स वूड स्टेशन आणि इथनं आता मी लॉर्ड्सच्या दिशेलाच आलो आहे. लख्ख सूर्यप्रकाश आहे. हवा क्रिकेटसाठी उत्तम आहे. पायामधली लगबग हीच दाखवते अक्षरशः 5 मिनिटाच्या अंतरावरती इथनं लॉर्ड्स आहे. टोप्या इथं दिसत आहेत कारण ऊन कडक आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा दिसत आहे. पुढं जाऊन तिकिटांचा काळा बाजार करणारी सुद्धा लोक दिसतील. काय काय जणांचा हा धंदा आहे. मॅचच्या दिवशी तिकीट विकत घ्यायचं आणि जास्त किमतीला विकायचं. या रस्त्यावरनं चालत जाऊन असंख्य वेळेला मी लॉर्ड्सची मॅच कव्हर केलेली आहे. पायाखालचा रस्ता आहे जसं चर्चगेट ते वानखेडे. फक्त लॉर्ड्सला जाताना जरा वेगळ्या भावना असतात. नाही म्हणलं तरी क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने याला क्रिकेटची पंढरी म्हणलं जातं. हे बघा तिकीट विकत घेणं आणि विकणं हे यांचं चालू असतं. हे पहिलं गेट आहे लॉर्ड्सचं. गर्दी ऑलरेडी व्हायला लागली आहे. 2 तास अगोदर माणसांना आत सोडतात. मला पुढच्या गेटला जायचं आहे कारण मीडियाची एंट्री ही पुढनं आहे. पण ही लॉर्ड्सची भिंत आता लागलेली आहे. हे सगळं भरलेलं आहे कारण एकीकडे कॅमेरा, दुसरीकडे ट्रायपॉड आणि बॅग, 1 मॅन आर्मी. परंतु आपण आलोय कुठे हे बघा, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, हाऊस ऑफ क्रिकेट. त्यामुळे आता 2 तास अगोदर आलोय खास तुम्हाला लॉर्ड्सची सफर घडवायला. चला चला. लॉर्ड्समध्ये तर आलेलो आहे. हे आहे नर्सरी ग्राउंड. म्हणजे काय तर हे प्रॅक्टिसचं ग्राउंड आहे. मागच्या बाजूला इंडोर अकॅडमी आहे. इंग्लिश टीम आत्ता काही प्रमाणात प्रॅक्टिस करते. आणि हे जे वरती दिसतं आहे चकाकणारं हे आमचं प्रेस बॉक्स आहे. पूर्वी लॉर्ड्सच्या इव्हन सिक्युरिटीवाल्यांना प्रचंड माज होता, बोलण्यामध्ये उर्मटपणा होता. गोष्टी आता जरा बदलल्या आहेत. हे लॉर्ड्सचं सुविनियर शॉप आहे. लॉर्ड्सच्या सगळ्या गोष्टी या इथं बरोबर मिळतात. छोट्या छोट्या गोष्टींची इथं निगा राखली जाते. यांना इथल्या संस्कृतीचा अति प्रचंड मोठा अभिमान आहे. आता जरा आपण पॅव्हलियनच्या बाजूला चक्कर मारूया. मॅचला अजून 2 तास आहेत पण वातावरण निर्मिती व्हायला लागलेली आहे. लोक लवकर येऊन या जागेचा आनंद घेणार आहेत. लॉर्ड्सच्या पॅव्हलियनच्या बाजूचा हा भाग आहे. डावीकडे इथं हॅरिस गार्डन असतं. इथं फक्त मेंबर्सला जायची परमिशन मिळते. हे जे पट्टेरी टाय घातलेले लोक आहेत हे इथले मेंबर्स आहेत. पूर्वी एक काळ असा होता जेव्हा इथं बाकीच्यांना मेंबरशिप दिली जायची नाही, महिलांना तर अजिबात नाही. आता गोष्टी बदलल्या आहेत. पॅव्हलियनचा एंट्रन्स हा आहे. लॉंग रूमचा एंट्रन्स हा आहे. लॉर्ड्सचं म्युझियम हे बरोबर पॅव्हलियनच्या मागं आहे. इथे शूटिंग करता येत नाही म्हणून केवळ मी आज जात नाही आहे. परंतु एक गार्डन आहे. इथं दुपारी सगळे मला मराठी मित्रमंडळी भेटणार आहे. लॉर्ड्सला नवीन एक वॉल ऑफ फेम तयार केली गेलेली आहे आणि ही तयार केलेली वॉल ऑफ फेम ही अशी दिसते. सगळ्या इतिहासाची जपणूक इथे केली गेलेली आहे. इथं जरा गर्दी असते. त्याचं कारण असं आहे प्लेयर्स मैदानातनं येऊन इकडनं वरती जातात आणि ही आमची
एंट्री आहे तिकडं लिफ्ट आली आहे, त्यामुळे मी लिफ्टनी आमच्या प्रेस बॉक्सला जातो. आमची प्रेस बॉक्सची जागा आलेली आहे. इथं नाव असतं, नाव बघूयात कुठं आहे. लॉकर असतात इथे, तुमचं सामान छानपैकी तुम्ही ठेवू शकता. आणि ही आमची प्रेस बॉक्स आहे आणि इथनं छान एकदम. मॉर्निंग सर. मॉर्निंग. बड़े भाई यहाँ खड़े हैं, बड़े भाई. असं प्रेस बॉक्समधनं दृश्य असतं लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचं. इथं बसून मॅच कव्हर करणं हे पूर्वजन्मीचं मला पुण्य वाटतं. क्या बात आहे. परंतु असा प्रेस बॉक्स आहे आमचा. पत्रकारांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था इथे मस्तपैकी केलेली आहे. लांब तिकडे प्रॅक्टिस ग्राउंडही दिसतं. आणि आजचा मेनू हा आहे. आता बघ थोडी बंद करतो आणि कामाला लागतो.